मराठा समाजाला आरक्षणाची बाब आता दृष्टिक्षेपात आली असून या संदर्भातील घोषणा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी येत्या 28 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाजाला 20% आरक्षण मिळण्याची शक्यता आहे। मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देणार की वेगळं देणार याबाबत उत्सुकता आहे। मागील अनेक वर्ष मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा रोष नको म्हणून सरकार त्याबाबत आता घाईघाईने निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र घाईने घेतलेला निर्णय न्यायालयात टिकेल का याबाबत संभ्रम आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याशी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी बातचीत केली। मागील अनेक वर्षांपासून जी मागणी होते मराठ्यांना आरक्षण द्या, ती मागणी आता टप्प्यात येताना दिसते। नारायण राणे समितीचा अहवाल पूर्ण झालेला आहे आणि केव्हा हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करणारे, रस्त्यावर उतरणारे विनायक मेटे शिवसंग्रामचे नेते आपल्या बरोबर आहेत। मेटे साहेब, गेले अनेक वर्ष ज्यासाठी लढा दिला ते स्वप्न आता जवळजवळ सत्यात उतरते। जे तुमचं स्वप्न होतं, जे तुम्ही रस्त्यावर ज्याच्यासाठी आंदोलन केलं होतं, सरकारवर दबाव आल्यामुळे सरकारने आता हा निर्णय, हे पाऊल उचलण्याचं ठरवलं। निश्चितपणे एक आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शिवसंग्रामच्या माध्यमातून आणि सर्व समाजाने एक महाराष्ट्रामध्ये जी मागणी केलेली होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मुलांना शिक्षण आहे, नोकरी आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये मिळावं, ती अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर, लढ्यानंतर आता नारायण राणे समिती आपला अहवाल देणार आहे आणि ते आज उद्या निश्चितपणे देईल अशी आमची माहिती आहे, खात्री आहे। ते पाहिल्याच्या नंतर कुठंतरी आता यश या लढ्याला येताना, संघर्षाला येताना दिसतंय। ही एक आत्मिक समाधानाची निश्चितपणाने बाब आहे। पण हे समाधान व्यक्त करत असताना सुद्धा आज 26 तारीख आहे, उद्या 27ला सुट्टी आहे, 28ला फक्त शेवटचा दिवस आहे आणि 1 तारखेपासून कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते। हा संपूर्ण अहवाल दिल्यानंतर, मंत्रिमंडळाला सादर केल्यानंतर, मंत्रिमंडळ त्याच्यावर विचार केल्याच्या नंतर ते कधी निर्णय जाहीर करणार आणि नोटिफिकेशन कधी करणार, हा खरा त्याच्यातला महत्त्वाचा भाग। आणि आरक्षण आम्ही म्हणतो ते ओबीसी मध्येच आम्हाला मिळालं पाहिजे आणि 25% मिळालं पाहिजे, ह्या गोष्टी ते करणार आहेत का ते पाहणं आम्हाला। पण मेटे साहेब, ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात विरोध आहे। स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ विरोध करतायत, त्याचबरोबर ओबीसी समाजात सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध आहे। त्यामुळे सरकार ती रिस्क घेऊ शकेल असं वाटतं निवडणुकीच्या तोंडावर? नाही, प्रश्न असा आहे की त्यांनी ठरवावं लागेल। आपण म्हणताय त्याचे जसं मुंडे असतील, भुजबळ असेल, हे विरोध करत होते ओबीसीचे नेते, त्यातले मुंडे, गोपीनाथरावजी मुंडे यांनी कालच याच ठिकाणी ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायला माझा पूर्ण पाठिंबा आहे, भाजपचा माझा, असं स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी मत व्यक्त केलं, स्टेटमेंट दिलं। राहिला प्रश्न भुजबळ साहेबांना, त्यांनी काय करावं हा तर त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी मराठा समाजाच्या गरीब माणसाकडे पाहायचं की कुणाकडे पाहायचं हा त्यांनी निर्णय घ्यावा आणि माझी त्यांनाही विनंती की त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घ्यावी। आता प्रश्न असा आहे की हा बागुलबा उभा करून मराठा समाजावर अन्याय करण्याचं धोरण किंवा काम हे शासनानं करू नये, म्हणून जी समाजाची मागणी आहे, आमची मागणी आहे की ओबीसी मध्येच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते त्यांनी पूर्ण करावं। कुणाच्या तरी आड लपायचं धोरण या शासनानं करू नये आणि तसं जर झालं तर पूर्ण संतापाची लाट महाराष्ट्रामध्ये शासनाच्या विरोधात आल्याशिवाय राहणार नाही। पण मेटे साहेब, आता आरक्षणाचा निर्णय देण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत, कारण आचारसंहिता लागेल लोकसभेची। त्यामुळे येत्या 2-3 दिवसात जर निर्णय घेतला तर ती घाई ठरेल आणि घाईत घेतलेला निर्णय कोर्टात टिकणार नाही, असं एक मत व्यक्त केलं जात आहे। त्यामुळे मग निर्णय घेऊन उपयोग काय? नाही, आपण म्हणतात ते गोष्ट निश्चितपणे खरी आहे की हा पूर्णपणे तामिळनाडू पॅटर्न आपण जर पाहिला तर त्याच्यामध्ये 100% सर्व समाजाचा सर्वे केला होता आणि डेटा एकत्र केला होता। आमची मागणी पहिल्यापासून हीच होती की या सगळ्या समाजाचा सर्वे करायचं काम तुम्ही सुरू करा। अगदी 1-2 वर्षापासून आम्ही सातत्यानं बोलतो, पण तेव्हा शासनाला जाग आली नाही। ती आत्ता 8 दिवसापूर्वी आली, 15 दिवस। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।